मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं फॉर्म भरू शकता। मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याच्यावरनं। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये भेटणार आहेत आणि याच्यामध्ये आता अविवाहित महिला मुली देखील अप्लाय करू शकणार आहेत। पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखलाही लागणार नाही। आणि मित्रांनो, महाराष्ट्रामधील डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्याची अट देखील त्यांनी काढून टाकली आहे, जमिनीची अट देखील काढून टाकलेली आहे। तर महिला उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही योजना आहे। चला तर आपण आता स्टेप बाय स्टेप बघूयात की ऑनलाईन फॉर्म जो आहे मोबाईलवरनं कसा भरायचा त्याची माहिती। तर बघा, तुम्हाला प्ले स्टोर मध्ये यायचं आहे, इथं सर्च करायचं आहे नारी शक्ती ॲप डाउनलोड। तुमच्या समोर अशा पद्धतीने येईल पहा, नारी शक्ती दूत ज्या ठिकाणी लिहिलेलं असेल मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र, याला इन्स्टॉल करायचं आहे तुमच्या मोबाईल फोनमध्ये। मोबाईल फोनवरनं तुम्ही अप्लाय करू शकाल। बघा, इन्स्टॉल होत आहे या ठिकाणी। इन्स्टॉल झालं की तुमच्या समोर अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन होईल पहा। इथं पाहू शकता नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे म्हणेल। याच्यामध्ये पाहू शकता हे डन करायचं तुम्हाला। त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे, जो पण तुमचा मोबाईल नंबर असेल तो प्रविष्ट करायचा आहे। ॲक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे, इथं स्वीकारावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा, तुम्हाला OTP येणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवर 4 डिजिटचा, तो OTP टाकून व्हेरीफाय करायचा आहे। OTP व्हेरीफाय झाला की प्रोफाईल अपूर्ण आहे असं म्हणेल तुम्हाला। तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे। बघा, आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा, अशा पद्धतीने तुम्हाला इथं ऑप्शन येईल। त्याच्यामध्ये काय करायचं, तुमचा अगोदर सर्व प्रोफाईल जो आहे पूर्ण भरून घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे, तुमचा ईमेल ID या ठिकाणी भरायचा आहे पहा। त्याच्यानंतर खाली तुमचा डिस्ट्रिक्ट या ठिकाणावरून सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरताय किंवा कुठे राहताय तो डिस्ट्रिक्ट। त्यानंतर तुमचा मग त्यामधून तालुका सिलेक्ट करायचा आहे, जो पण तुमचा तालुका असेल तो प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज। तालुका निवडल्यानंतर तुम्हाला नारी शक्तीचा प्रकार देखील सिलेक्ट करायचा आहे पहा। तुम्ही मग सामान्य महिला असाल तर सामान्य टाकायचं आहे, बचत गट अध्यक्ष असाल, गृहिणी असाल, ग्रामसेवक असाल, वॉर्ड अधिकारी, सेतू, अंगणवाडी सेविका, मदतनीस कोण आहात तुम्ही ते टाकायचं आहे। किंवा तुम्ही डायरेक्टली फक्त गृहिणी आहात तर गृहिणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि अपडेट करावरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर पहा प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुली येईल अशा पद्धतीने। या ठिकाणी प्रोफाईल अपडेट झाला की मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला नारी शक्ती दूतचं जे ऑप्शन दिसते पहा इथं कोपऱ्यामध्ये, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर पहा होम स्क्रीनवरतीच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे ऑप्शन दिसेल पहा, त्याच्यावरती आता क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा। त्याच्यानंतर पहा तुमच्यासमोर पूर्ण अर्ज ओपन होईल। पहिल्यांदा काय करायचं आहे, महिलेचं संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे। तुमचे जे डॉक्युमेंटवरती नाव आहे तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणावरून पतीचं किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। आता अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती देखील तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, ज्याच्यामध्ये पहा पहिल्यांदा तुमचा जिल्हा जो आहे तो या ठिकाणावरून सिलेक्ट करायचा आहे, जो पण जिल्हा तुमचा असेल तो। त्याच्यामध्ये तालुका सिलेक्ट करायचा आहे, गाव शहर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची ग्रामपंचायत येते की नगरपंचायत येते किंवा नगरपालिकेमध्ये तुम्ही राहताय किंवा महानगरपालिकेमध्ये राहताय ते सिलेक्ट करायचं आहे। पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो पूर्ण पत्ता असेल तो पत्ता देखील या ठिकाणी खाली भरायचा आहे। त्यानंतर तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे तो टाकायचा आहे। आधार कार्ड क्रमांक ज्यांचा फॉर्म भरताय त्यांचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे। आणि ही जी या ठिकाणी आलेला आहे शासनाच्या तुम्ही इतर योजनेचा कुठला लाभ घेतला आहे का, जसं की इतर भरपूर साऱ्या योजना आहेत 1500 पेक्षा जास्त रुपयाचा किंवा 1500 रुपयाचा जे योजनेचा तुम्ही सरकारी योजनेचा कुठला लाभ घेत असाल तर तुम्ही यासाठी अपात्र असतात। तर या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही वरती क्लिक करायचं आहे। तुम्ही नसेल घेतला तर नाही वरती क्लिक करायचं आहे। आता खाली जे हे 2 ऑप्शन आहेत पहा, महिला व बालविकास मंत्रालय आणि हे लाभार्थी योजना, ह्याच्यामध्ये काही एडिट करायचं नाही, हे एडिट होत नाही। त्यानंतर खाली डायरेक्टली वैवाहिक स्थितीमध्ये तुम्हाला आता या ठिकाणी सिलेक्ट करायचे पहा। हे वरचे तुम्ही कितीही याच्यावरती प्रयत्न केला एडिट करायचा तरी हे एडिट होणार नाही, ते आहे तसंच राहू द्या। त्यानंतर वैवाहिक स्थितीमध्ये तुम्ही मग आता या ठिकाणी बघा, जसं की अविवाहित महिलांना देखील अर्ज आता करता येणार आहे, त्याचंही ऑप्शन आलंय पहा या ठिकाणी। त्यानंतर विवाहित महिला, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटी तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून आहात ते सिलेक्ट करायचं आहे। अविवाहित जरी असाल तरी देखील तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे किंवा विवाहित असाल तरीही सिलेक्ट करता येणार आहे। त्यानंतर पहा तुमचं बँक खात्याचा तपशील तुम्हाला पूर्ण भरायचा आहे, बँकेचं नाव, बँक अकाउंट नंबर, त्याचबरोबर IFSC कोड देखील या ठिकाणी तुम्हाला बरोबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली पहा आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्यामध्ये जोडला गेला आहे का, जर जोडला गेलेला असेल तर तुम्हाला होय वरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे। डॉक्युमेंटची साईज किती लागणार आहे तुम्हाला, 1 MB पेक्षा कमी
डॉक्युमेंटची साईज पाहिजे. लक्षात राहू द्या, पहिल्यांदा आधार कार्ड अपलोड करायचं आहे. जर तुमच्या गॅलरीमध्ये आधार कार्ड असेल तर तुम्ही इथूनच डायरेक्टली अपलोड करू शकतात. मग अशा पद्धतीने जे पण डॉक्युमेंट आहे ते अपलोड केले की समोर तुम्हाला दिसेल. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र, जर तुमच्याकडे या ठिकाणी आदिवास प्रमाणपत्र आहे तर तेही अपलोड करायचे तुम्हाला. तर त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याला ऑप्शन देखील त्यांनी आता दिलेले आहेत पहा. जसं की तुम्ही 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल किंवा इतर जे ऑप्शन दिलेले आहेत. नवीन बदल जो झालेला आहे योजनेमध्ये, उत्पन्नाच्या दाखल्यामध्येही बदल झालेला आहे. जसं की तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याचीही गरज नाही आहे. त्याच्यानंतर हमीपत्र तुम्हाला आता द्यायचे पहा. हमीपत्राची काय केलेली एक PDF फाईल आहे ते मित्रांनो तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. टेलिग्राम चॅनलची लिंक काय केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हमीपत्राची PDF घेऊ शकता. आता बँक पासबुक 5 पेज जे आहे त्याचं पहिलं पेज तुम्हाला, ज्यावरती तुमचा फोटो सही शिक्का असतो बँकेचा किंवा पहिलं पेज जे असतं बँक पासबुकचं ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. सर्व अपलोड झाल्यानंतर खाली पहा, आता तुम्हाला अर्जदाराचा फोटो म्हणेल. अर्जदाराचा फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलमधनं स्वतः काढू शकतात. व्यवस्थित फोटो जो आहे काढायचा आहे, पाठीमागं बॅकग्राऊंड एखादं चांगलं ठेवायचं आहे, असा तुमचं संपूर्ण चेहरा व्यवस्थित दिसेल असा फोटो तुम्हाला काढायचा आहे. इथून तुम्हाला स्वतः फोटो कॅप्चर करता येणार. पहा, अर्जदाराच्या फोटोवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक कॅमेरा जो आहे तो याचा मोबाईलचाच तुमच्या ओपन होईल. तुम्ही ज्याच्यावरून पण फॉर्म भराल अशा पद्धतीने पहा कॅमेरा ओपन होईल. याच्यावरती क्लिक करा, फोटोवरती फोटो काढून घ्यायचा आहे. परत पहा टिक मार्क करायला ऑप्शन येईल, ओकेवरती क्लिक करा, तुमचा फोटो अशा पद्धतीने खाली दिसेल पहा. आणि या ठिकाणी काय आहे ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर जे आहे ते तुम्हाला याच्यावरती ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने ॲक्सेप्ट करायचं आहे. हे पहा संपूर्ण हमीपत्र दिलं आहे तुम्हाला. हे हमीपत्र देखील अशा पद्धतीने आहे. हे देखील ऑनलाईन देखील तुम्हाला स्वीकार करायचं आहे याच्यावरती. आणि काय करायचं आहे माहिती जतन करावरती क्लिक करायचं आहे. संपूर्ण नाव वगैरे सर्व भरल्यानंतर माहिती जतनवरती क्लिक करायचं आहे. माहिती जतनवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर पहा अशी तुमची सर्व माहिती येईल. इथं तुम्ही काय काय डॉक्युमेंट अपलोड केले ते सर्व येईल. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर पहा फॉर्म सबमिट जे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक OTP येणार आहे फॉर्म सबमिट करण्यासाठी. पहा जो पण OTP आलेला आहे इथं तुम्हाला तो टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा सर्वे हॅज बीन आयडेंटिफाईड म्हटलं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेंडिंग दाखवत आहे. पहा या ठिकाणी तुमचा या ठिकाणी कोड आलेला आहे, तुमचं युजरचं नाव आलेलं आहे, सिटीजनचं नाव आलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी क्रिएट कधी केलं आहे तेही आलं आहे. पहा तुम्हाला या ठिकाणी PDF वगैरे त्याची आलेली नाही, परंतु इथं तुम्हाला तुमचा कोड देखील आलेला आहे, म्हणजे त्याचा युजर ID वगैरे आलेला आहे, सर्वे वगैरे आलेला आहे. तर हा फॉर्म जो आहे तुमचा या ठिकाणी सबमिट झालेला आहे. त्यानंतर पहा इथं तुमची स्कीमच्या तिथं लिहिलं आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खाली कंसामध्ये लिहिलं आहे पहा पेंडिंग. आता हा स्टेटस तुम्हाला इथं चेक करत राहायचं आहे. या ठिकाणी पहा तुम्ही होम पेजवरती आलात की यापूर्वी केलेले अर्ज जे ऑप्शन आहे पहा इथं 2 नंबरचं 3 नंबरचं इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केलं की इथं तुमचा हा स्टेटस जो आहे इथं तुम्हाला अजून पेंडिंग दाखवते पहा. अशा पद्धतीने तुम्ही रिफ्रेश करून या ठिकाणी चेक करत राहायचं आहे तुम्हाला. जो पण तुमचा स्टेटस असेल तुमचा इथं स्टेटस येणार आहे. आणि ऑनलाईन याच्या लिस्ट देखील या ठिकाणी लागणार आहेत. त्या लिस्ट जशा लागतील तशी तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली जाईल. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. धन्यवाद.